नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओत। मंडळी, आजची व्हिडिओ जी आहे ना ती स्पेशल आहे आणि वेगळी आहे। आपण बघा ना, प्रत्येक ठिकाणी ऐकतो आपल्या कोकणातल्या गुजगोष्टी, गजाली, आणि आपल्या सर्वांना सुद्धा माहिती आहे की कोकणी माणूस 7 समुद्र पलीकडे गेलो ना तरी जिद्द चिकाटी कधीच सोडणार नाही। सगळं साध्य करण्याची गोष्ट ही आपल्या कोकणी माणसामध्ये आहे। मंडळी, अशीच एक गोष्ट आहे, देवगड येथील मिठमुंबरी मधलीवाडी येथील श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी देवस्थान ट्रस्ट मिठमुंबरी येथील गावकर कुटुंबीय म्हणजेच गावकरवाडी आहे तिकडची। तर 40 कुटुंबियांची जिद्दीची ही गोष्ट आहे, ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज मी सांगायचा प्रयत्न करणार आहे मंडळी। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। म्हणजेच सांगायचं असं की तिथल्या मुंब्रेश्वर मुंब्रादेवी देवस्थान ट्रस्ट आहे त्यांची, आणि त्यांची देवीसुद्धा आहे। जवळजवळ सुमारे 300 वर्षापूर्वीपासूनचं हे मंदिर, अर्थात कुणकेश्वराच्या शेजारी वसलेलं गाव आहे तिकडचंच आहे, आणि जागरूक देवस्थान आहे। मंडळी, सांगायची गोष्ट मोठी म्हणजे अशी की 300 वर्षानंतर आता ह्या फक्त 40 कुटुंबीय त्यांच्या वाडीमधील त्यांनी जो निर्धार घेतला जीर्णोद्धाराचा मंदिराच्या, आणि जो संकल्प केला होता, जवळजवळ 1 कोटीचं मंदिराचा जो संकल्प केला होता, आणि मंदिरसुद्धा जवळजवळ 90% काम पार पाडलेलं आहे। आणि यावर्षी त्यांचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता, परंतु थोडंसं वाढीव काम ऑफकोर्स असतंच म्हणा, घर म्हणा, इतर म्हणा, अशा गोष्टी केल्या तर वाढीव काम असतं, परंतु थोडंसं वाढीव काम असल्या कारणाने पैशाची थोडीशी ॲडजस्टमेंटसुद्धा आहेच। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक मी तुम्हाला आव्हान देखील करत आहे की तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही मदत करू शकता। स्क्रीन खाली देखील मी नंबर दिले आहेत, आणि जो त्यांचे पत्रक आहे ते पत्रकसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी आणि मध्ये सुद्धा मी शेअर केलं आहे। तर तुम्ही त्यावर तुमचं जे काही तुमच्या म्हणतात ना यथाशक्तीप्रमाणे जे होईल ते तुम्ही मंदिरासाठी देऊ शकता, जीर्णोद्धारासाठी। आणि पुढच्या वर्षी मात्र हा जीर्णोद्धार खूप मोठा आहे। मी यावर्षी गेलो होतो, पूजेनिमित्त पूजा होती, तर पूजेसाठी खास गेलो होतो। तिकडचे क्षण मी टिपले आहेत, आणि एवढं चांगलं वाटलं ना तिकडे गेल्यानंतर। एकतर जवळ असलेला समुद्र, अथांग आपला जो समुद्र किनारा आहे देवगडचा, कुणकेश्वरीकडचा, तो खूपच छान नयनरम्य, आणि गाव देखील सुंदर आहे, आणि 40 कुटुंबांची ही जिद्द तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण 1.25 करोड मंडळी, 1.25 करोड असलेलं बजेट जे आहे मंदिराचं, ते ह्या 40 कुटुंबांनी जो निर्धार घेतला आहे, जी जिद्द चिकाटी धरलेली आहे, ती खूप मोठी आहे। सो प्लीज विनंती करतो, आपल्या कोकणच्या गोष्टींना एक्सप्लोर करा, आणि तुमच्या ऐपतीप्रमाणे, तुमच्या यथाशक्तीप्रमाणे जमेल त्याप्रमाणे तुम्ही मदत करू शकता। तर मंडळी, चला आता व्हिडिओ पाहूया। मंडळी, मगाशी सांगितल्याप्रमाणे 300 वर्षापूर्वीचं हे प्राचीन मंदिर आणि जागरूक देवस्थान आहे, तुम्ही बघताय। आता हे थोडंसं नवीन झाल्यामुळे तुम्हाला असं दिसतंय, पण जुनं मंदिरचा फोटोसुद्धा आपल्याकडे मी तुम्हाला दाखवतो, त्या तुम्ही साईडला पाहू शकता। सुंदर कमानी वगैरे केलेली आहे। मंडळी, 300 वर्षानंतर पुन्हा मिठमुंबरी मधलीवाडी येथील श्री मुंब्रादेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प समस्त गावकऱ्यांनी घेतला, आणि हे यांनी ते सिद्ध करून देखील दाखवले। खरंच त्यांच्या समस्त ग्रामस्थांच्या जिद्दी आणि चिकाटीला आमचा त्रिवार सलाम। मंडळी, श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी देवस्थान ट्रस्ट मिठमुंबरी मधलीवाडी 300 वर्षानंतर पुन्हा श्री मुंब्रादेवीचे मंदिर नव्या रूपामध्ये तुम्हाला दिसायला लागले आहे, तुम्ही बघताय आता। मंडळी, मी आता सभा मंडपात आलेलो आहे, तर बघा ना किती सुंदर वाटतं। नक्षीकाम देखील एवढं आकर्षक केलेलं आहे ना, बारीक बारीक गोष्टी, खरंच खूप छान वाटतं एवढं पाहून। खरंच कसं इतिहासाच्या नजरेतून पाहिले असता श्री मुंब्रादेवी हे जागृत देवस्थान आहे। मंडळी, गावातील सर्वच लेखांवर तिची कृपादृष्टी, कृपाशीर्वाद असताच प्रत्येक भाविकांच्या संकटात सुद्धा देवी धावून येतात, आणि त्या संकट प्रत्येक भाविकाचा दूर होता, लक्षात ठेवा। आणि स्वयंभू इथे शंकराची पिंड तुम्हाला पाहायला मिळते आहे, स्वयंभू लिंग आहे ही, तुम्ही बघतास। मंडळी, अशा या मातेच्या चरणाशी नतमस्तक होताना भाविकांचं ऊर ना तो भरून येता, आणि मनही प्रसन्न होता।
खरंच जीवनात एक वेतनाने ऊर्जा देखील निर्माण होता आणि त्याप्रमाणे प्रत्येक चाकरमानी वर्षभराची ताकद घेऊन पुन्हा आपल्या मुंबईत जाता कामाधंद्यासाठी देवीचा आशीर्वाद घेऊन आणि पुन्हा जिद्द चिकाटी नव्या उमेदीन गावात येतात, देवीच्या चरणाशी नतमस्तक होता. किती सुंदर आहे ना मंडळी. देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जवळजवळ 1 कोटीच्या बजेटचा होता आणि काम देखील 90 ते 95% पूर्ण झालेला तुम्ही बघितलात. आणि मेन म्हणजे काय, आता वाढीव काम लागलेला थोडासा, म्हणजे बारीक सारीक काम असतात आणि त्या वाढीव काम लागल्यामुळे जीर्णोद्धाराचा जो कार्यक्रम हा तो आता पुढच्या वर्षी पोस्टपोन झालेला मंडळी. तो थोडी रक्कम जमवायची पण गोष्ट चालू आहे. तर तुमका मी निवेदन करते, तुमका आव्हान करते, जर खरंच तुमका ही जिद्द चिकाटी तुमका आवडली असतात आपल्या कोकणी माणसांची, तर तुम्ही नक्कीच ह्या ध्येयपूर्तीसाठी तुम्ही ह्या जीर्णोद्धारासाठी तुम्ही तुमच्या जमेल त्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही मदत करू शकता. म्हणजे आता आपण मंदिराच्याच बाजूच्या ठिकाणी असलेलं हे मंदिर आहे. म्हणजेच हे एक प्रकारचं त्यांचं कुलदैवत आहे असं मानावं लागेल. आपण 1 मिनटं त्यांच्याशी संवाद साधू. इकडचे ज्येष्ठ आहेत गावकर काका. तर काका नमस्कार. हे मंदिर आहे ते आमचं गावडे पुरुष म्हणतो. या गावडे व ज्यावेळी आमच्याकडून पूर्वज इथे रवा गेले त्या लोकांनी आणून ठेवलेला, ती परंपरा आम्ही अजूनपर्यंत चालू ठेवलेली असा. आता आमका काय शुभकार्य करूचं असतात तर ह्या देवा पहिला पूजल्याशिवाय आम्ही पुढचं कार्य करू शकत नाही. आणि जरी खय आम्ही दुसरीकडे रवा गेलो काय गेलो तरी आम्ही ह्या आमच्या वसाचा नामस्मरण करूनच पुढचं काम आम्ही चालू करतो. तर आता ह्या देवळाचा जरा जीर्णोद्धार चालू आहे, तर तुमच्या यूट्यूब चॅनलवरून जा काय आर्थिक जर मदत करूची असाल तर आमचे पुढे तुम्हाला जी मंडळी आहे ती नंबर वगैरे देतील, त्याच्यावर अर्थसहाय्य होईल करू शकता. आमचा बजेट भरपूरच झाला असा, म्हणजे त्यामुळे जर अर्थसहाय्य कोण करत असतील आमका तर आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद, तुमचा वेळ काढून आम्हाला दिलात आणि आमची माहिती घेतला. थँक्यू व्हेरी मच. मंडळी ही एक रूम आहे बांधलेली, जेणेकरून अशा कार्यक्रमापासून जेवण वगैरे सगळं बनवून इकडे आपण स्टोअर करू शकतो. आणि सुंदर योजना आहे तुम्ही पाहताय. ही सगळी एकजुटीची ही सगळी मेहनत आहे मंडळी, बघताच तुम्ही. आता आपण पुढे जाऊया. सगळे कसे जेवणाची तयारी करतात बघा. सगळे मुन्या गोविंदान काम करतात. काकी पण बघा. काकी हा का खीर हा मग कसं वाटतं की पूजा आता आणि मंदिराचा जीर्णोद्धार पण येतो पुढच्या वर्षी. मग आणि भाजी मस्त पैकी शेंग्याची भाजी, बटाट्याची बटाटा भाजी, कुर्मा भाजी मंडळी, कुर्मा भाजी तुम्ही बघतास. आणि बघा आमची कोकणी पद्धतीत मालवणी पद्धतीची डाळ आहे, कुर्मा भाजी आणि भात. खीर तर तुम्ही बघितलं आदान ठेवलं, आदान ना भात लावलं तर एक्स्ट्रा. सुंदर असं नियोजन आहे मंडळी. तुम्ही इकडून पण व्ह्यू बघू शकतास मंदिराचं. आणि खीर म्हणजे का सोजी म्हणतो, खीर आमच्या मालवणी भाषेत सोजीव म्हणतात खीर. आणि हा व्ह्यू बघा कसं वाटतं. मस्त, खूप प्रसन्न वाटतंय. आणि सगळ्यांनी आमच्या मंदिराला भेट द्या, आवर्जून भेट द्या आणि जरा मनसोक्त काय बोलतात त्याला मदत करा. नक्कीच नक्कीच नक्कीच. तो सगळा बघता, तो बघता. आमची मुंब्रेश्वर देवी माता प्रसन्न करणारी आहे, पावणारी आहे, त्यामुळे सगळ्यांनी अवश्य दर्शन. ओके, नक्कीच नक्की. थँक्यू मंडळी. विहीर पण हा सर किती फूट खोल असं 200 तरी 100-30-40 फूट खोल आहे ही विहीर. बघा हे आमच्या कोकणातल्या विहिरी असत जुने. एकंदरीत मंदिराचा परिसर आहे मंडळी. सुंदर अशी रांगोळी सुद्धा आहे.
आणि मंडळी आमच्या कोकणात आणि सगळ्या धार्मिक स्थळामध्ये तुम्ही बघत असाल तर जिथे मंदिर असाल तुळशीचं वृंदावन तुळस असते आणि प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी परंपरा आपल्याला पाहायला मिळते. आता प्रसाद झालेला आहे महाप्रसाद नैवेद्य तुळशीक दाखवलेलो असा तुम्ही बघताच. नंतर पुढच्या गोष्टी एकंदरीत वातावरण छान आहे आणि आता सगळे इकडचे गावकरी इथे बसलेले असतात त्यांच्याशी आता आपण थोडे एक 2-3 मिनटं संवाद साधू थोड्या कारण सगळे एकीचे बळ म्हणतात का. तर नमस्कार मंडळी, जसं की मागापासून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे तर आज मी इलं देवगड येथे मिठमुंबरी येते आणि मंदिर आहे तर मंडळी मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिर. तर खरं सांगायचं तर आपण लहानपणापासून पाठ्यपुस्तकापासून सगळीकडून बघतो की एकीचे बळ काय असतं. तर एकीचे बळ म्हणजे काय तर माझ्यासमोर सगळी बसलेली मंडळी आहेत. फक्त मंडळी 40 घरांनी मिळून आज जवळजवळ 1 ते 1.25 करोडचं बजेट असणारं मंदिर बांधणं ह्या शक्य नाही, ते पण कमी कालावधीत. तर माझे सर बसलेले असत तर ते नेहमी सांगायचे की असं असा. तर शेवटी सध्या मी कुणकेश्वराच्याच बाजू कसं आहे म्हणजे आपली दक्षिण काशी म्हणतात कोकणातली, तर तिथेच हा मंदिर आहे. तर 40 जणांनी ह्या जवळजवळ 40 घरात ज्या वाडीत आणि त्या वाडीन जो म्हणजे जी हिंमत दाखवलेली आहे, सत्या एकजूट दाखवलेली आहे, ते एकजुटीचं हे फळ तुम्ही ह्या व्हिडिओत बघताच. मंदिर दिव्य भव्य असं बनलेला अजूनही थोडंफार म्हणजे काम चालूच आहे आणि त्यासाठीची सुद्धा निधीची व्यवस्था चालू आहे. आणि मी तर तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे या व्हिडिओच्या खाली नंबर देत आहे तर तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही यथाशक्तीप्रमाणे तुम्ही मदत करू शकता ह्या मंदिरासाठी. आणि पुढच्या वर्षी ध्यास आहे मानस आहे सर्व ग्रामस्थांचा अगदी दिमाखात जीर्णोद्धार करायचा आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आणि एकीचे बळ काय असतं तर आता आपण ह्या सर्व मंडळींशी सगळे वरिष्ठ मंडळी असत अनुभवी असत त्यांच्याशी संवाद साधूया. टाकून यावा हाकडे चला. तर मंडळी आता सर्व बसलेले असत ह्या मंदिर कमिटीचे इकडचे ग्रामस्थ अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी आणि सल्लागारसुद्धा असत. तर मी आता प्रत्येकाही संवाद साधणार कारण गोष्ट तशी मोठी आहे. तर काका बोला. म्हणजे एकंदरीत ही एकजुटीची मशाल जी आहे आणि ही जी आता वास्तू आपण सर्वांनी तुमच्या मेहनतीने तुमच्या एकजुटीने उभी राहिली आहे त्यामागे ही सगळी मेहनत सगळ्यांची. तर काय वाटतं नाही तुमच्या माध्यमामधून सांगायचं झाला तर आमची मेहनत म्हणण्यापेक्षा तुमच्या माध्यमातून जशी आम्ही सगळीकडे प्रयत्न केले त्यातून निधी आमचा जास्त झाला जमा आणि आमची मेहनत तर आणि निधी तर हात पण तुमच्यासारख्या लोकांचा आमका निधी दिला त्याच्यामुळे आम्ही उभारी घेतो. तरी अजून आणि तुम्हीसुद्धा जरा प्रयत्न करा तुमच्या या माध्यमातून कारण आमचा जरा बजेट मोठंच झालेला असा आणि सगळ्यांचं सहकार्य असं तर ही वास्तू पूर्णपणे पूर्ण होणारच. ओके. हे आई मुंब्रेश्वर मुंब्रादेवीची कृपा आमच्यावर राहीलच. धन्यवाद. थँक्यू सर. नमस्कार. हे आमचं एक स्वप्न होतं म्हणजे आमच्या पूर्वजांनी 200-300 वर्षापूर्वी एक वास्तू बांधली होती ती पुनर्बांधणीसाठी आम्ही जवळजवळ 15 वर्षापासून प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांका आता जवळपास 90% यश आलं आहे. आणि पुढच्या वर्षी आमचा भरघोस असा जीर्णोद्धार समारंभ असणार आणि या समारंभासाठी जे लागणारे आर्थिक सहाय्य हे आम्हाला भरघोस प्रमाणात मिळावे ही आमच्या मुंब्रेश्वर मुंब्रादेवी चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. मी उपाध्यक्ष ट्रस्टचा संदीप दिलीप गावकर. सांगायचं म्हणजे खूप चांगला उपक्रम होता. सुरुवातीला खूप म्हणजे बरेच वर्ष 300 वर्षापासून स्वप्न बाळगलं होतं की एक मंदिर छानसं छोटंसं व्हावं. तर आमचं छोटं कुटुंब म्हणजे आम्ही 40 घरं हे छोटं कुटुंब आहे त्याप्रमाणे छोटंसं करता करता खूप मोठं झालं आहे कल्पनेच्या बाहेर पलीकडे गेलं आहे. आणि आमच्यातले वादविवाद सगळं काय असेल सगळं बाजूला ठेवून तर खूप संकटांना सामोरं जाऊन हे मंदिर उभं केलेलं आहे. खूप सगळ्यांची लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाची मेहनत आहे यामागे आणि ते दिसून येते त्या तुम्हाला बघितल्यानंतर कळेलच. एवढंच सांगायचं आहे की अजून खूप काही आम्हाला करायचं आहे त्यासाठी खूप आर्थिक पाठबळ पाहिजे. तर तुमच्या संपर्कात जे कोण असतील किंवा काही तुमच्या मार्फत आम्हाला जे योगदान मिळेल ते खूप मोठं असेल.
आणि त्यासाठी तुम्हाला आवाहन करतो की जास्तीत जास्त मोठ्या याने मदत करा आम्हाला, याची विनंती करतो. थँक्यू. ते आता आम्ही पूर्ण होत आहे, त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ते आता होईल तुमच्या माध्यमातून आणि होणार हे आम्ही आशा बाळगतो. तो बघता हां, तो बघतो. काका आज जे आमचं जे स्वप्न होतं तर जवळपास 75% पूर्ण झालेलं आहे आणि राहिलेले कामसुद्धा आता भविष्यात पूर्ण करून पुढच्या वर्षी मोठ्या थाटामाटात आम्ही उद्घाटन करू अशी आम्हाला अपेक्षा आहे. तरी भाविकांनी सहकार्य करावे हीच आमची विनंती आहे. होताला तर सल्ला का, कारण सल्ल्याशिवाय काय होत नाही. श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी हे ट्रस्ट हे आमचं मंदिर आहे आणि आमचा संकल्प होता मधलेवाडीचा, संपूर्ण त्या वाडीचं आणि आमचे रिलेटिव्ह सर्वांनी अतोनात प्रयत्न करून आम्ही हे मंदिर बांधायचं आणि मुंबई मंडळ आणि ही ट्रस्ट श्री मुंब्रादेवी मधलेवाडी हे ग्रामस्थांनी मिळून आम्ही दोन्ही मंदिरात, मुंबईची आणि इथले हे दोन्ही मंदिरं आम्ही एक मंदिर बांधायचं फायनल करून आमचं या मंदिरासाठी अहोरात्र वाढीतने प्रयत्न करून व मुंबई मंडळाने प्रयत्न करून आम्ही हे संकल्प पूर्ण केलेला आहे. 90% झालेला आहे, फक्त 10% काम आहे आणि आपल्या मित्र मंडळी सर्वांनी आपलं योगदान त्यासाठी देत आहे. आणि एवढंच सांगून आमचं पुढचं वर्धापन याच तारखेला शक्यतो पूर्ण करून हा संकल्प पूर्ण करू आणि मंडळाच्या वतीने आम्ही सर्वांनी तुमचे सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. काकांनो नमस्कार. आज श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी देवस्थान ट्रस्ट मिठमुंबरी मधलीवाडी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे जी आमची सार्वजनिक पूजा असते त्या पूजेचं आज आयोजन केलेलं आहे. आपण आलात या ठिकाणी आणि आमची बाईट घेतात त्याबद्दल तुमचं आधी धन्यवाद. तुमचं धन्यवाद करणं हे अशासाठी सांगतो की तुमच्यामुळे आम्हाला प्रसिद्धी मिळणार. त्या प्रसिद्धीच्या झोतातच आम्ही हे आमच्या मंदिराचं स्वप्न जे होतं ते आम्ही पूर्ण करणार. गेले 15 वर्ष आम्ही सातत्याने या ठिकाणी गावोगाव फिरून मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी संकलनाचा जो कार्यक्रम केला तो केलेला आहे. आणि आवर्जून असं सांगावंसं वाटतं की ज्यावेळी आमचे स्वतःचे 60 लाख रुपये जमले त्याच वेळी आम्ही मंदिर बांधायला सुरुवात केली. कारण का असतं, जोपर्यंत आपल्याकडे, कारण लोक मार्गोने मागायला जातात त्यावेळी लोकांचं कसं असतं मत, बाबा तुम्ही काय केला, तुमच्या गावातल्या ग्रामस्थांनी काय केलं, तुमचं योगदान किती आहे. तर आम्ही 60 लाख रुपये जमा केले आमच्या गावातील. आम्ही जे गेले 15 वर्षामध्ये मंदिराच्या जीर्णोद्धार काम करत असताना किंवा मंदिराचं म्हणजे सत्यनारायणाची जी पूजा असते किंवा सार्वजनिक वास्तू असतो त्यावेळी ह्याच्यातून आपण 60 लाख रुपये जमा केल्याच्या नंतर मंदिर बांधायला सुरुवात करण्याचं आम्ही ध्येय पुरवलं. गेले 15 वर्ष आम्ही आज मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. त्यासाठी आमच्या मुंबई मंडळाचे जे पदाधिकारी आहेत, गणेशजी गावकर असतील, बरेच जण असतात, म्हणजे सगळ्यांची नावं घेत नाही, एखादं नाव घेतो, पण नाव घेतल्यानं म्हणून कोणी नाराज होऊ नये. आपण सगळे एक आहोत, मुंबई मंडळाने एक आहोत. या मंडळाच्या सर्वांच्या सहयोगाने आणि सगळ्यांच्या मेहनतीचं ह्याचं फळ आज या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. आणि एक छोटं असं एक मुद्दा म्हणून सांगायचं करतो, छोटे बच्चे कंपनी आमचे जे 2 वर्ष क्रिकेटची मॅच भरत आहेत, म्हणजे त्यांचं सुद्धा किती योगदान आहे ते बघा आणि त्यांचं सुद्धा मनोबल किती चांगलं आहे ते बघा. त्यांचं म्हणजे उदाहरण घेण्यासारखं आहे. त्या मुलांनी गेल्या वर्षी 5,000 रुपये आमच्या मंडळाला जीर्णोद्धारासाठी मदत केली. या वर्षी त्याच मुलांनी 10,000 रुपयाची आमच्या मदत केलेली आहे. त्या मुलांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी सर्वांना शुभेच्छा देऊ, आपल्याला शुभेच्छा देऊ मी माझे मनोवत. थँक्यू. बोला दादा. नमस्कार. साईनाथ गावकर माझ्या घराकडे येलेले असत आणि मी त्यांना ओळखतोय. 12 वर्ष झालेली. नंतर आपण बोलाया. मी साईनाथ गावकर. खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचा साज असलेला देवगड तालुका आणि देवगड तालुक्यामध्ये असलेलं हे मिठमुंबरी मधलीवाडी येथील श्रीदेव मुंब्रेश्वर मुंब्रादेवीचं मंदिर. खरं तर सिंधुदुर्गच्या पर्यटनाला खऱ्या अर्थानं मानाचा तुरा रोवलेलं हे मंदिर आहे. आज सर्वांच्या मेहनतीनं, सहकार्यानं भव्य दिव्य अशी वास्तू मंदिराची या ठिकाणी उभी आहे. श्रीदेव मुंब्रेश्वर मुंब्रादेवीचा हा आशीर्वाद आहे आणि याच आशीर्वादाच्या जीवावरती आमच्यासारखे देवीचे लेकरं म्हणू आम्ही, ही सर्व लेकरं समाजामध्ये फिरतोय, काम करतो. खरं तर जी काही कृपादृष्टी आहे ती देवीची आहे. मी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करेन, जे आमच्या मित्रांना तयार करतो, की एकूणच हे मंदिर उभं आता झालं आहे, अजून काही कामं शिल्लक आहेत. आपण सर्वांनी सरळ असते तर मदत कराच, पण त्याच सोबतीनं पर्यटनाचा साज असलेलं खऱ्या अर्थानं हे
मीठ मुंबरी मधलीवाडी येथील मुंब्रेश्वर मुंब्रादेवीचं मंदिर आपणा सर्वांना धार्मिक पर्यटनासाठी खुणावत आहे हे देखील या निमित्तानं मी अधोरेखित करतो. मित्रा, खरं तर हे संपूर्ण तू शूट करतोयस आणि सर्वांसमोर नेतोयस. तुमचे मानावे तितके आभार कमी आहे. असंच काम करत राहा. मनापासून धन्यवाद. थँक्यू. मंडळी, तुम्ही आता पाहताय महाप्रसादाची इथे व्यवस्था केलेली आहे संपूर्ण ग्रामस्थांनी. सुंदर असा महाप्रसाद आहे आणि भाविकांची सुद्धा उपस्थिती भरपूर येत आहे. त्या हळूहळू आता चालू झालेला आहे महाप्रसाद आणि भक्त येत आहेत महाप्रसादासाठी. तुम्ही पाहताय आणि ह्या सगळ्या संपूर्ण गोष्टीमध्ये मंडळी लहानात लहान जेवून घ्या हो घेतलं. लहानात लहान मुलगासुद्धा परमेश्वराच्या ह्या भक्तीसाठी बघा मदत करत आहे. बघा सगळी तरुण मंडळीसुद्धा तेवढाच हातभार लावत आहे. खूप छान गोष्ट आहे. पाणी 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 पाणी. एक मिनिट हा, तुम्ही पाहताय आणि आता भाविकांची उपस्थिती वाढत जाणार आहे. तर मंडळी, 40 घरांची जिद्द, चिकाटी आणि एकनिष्ठता तुम्ही आता पाहिलीच असेल. खरंच छान वाटलं ना आपल्या कोकणी माणसांची ही जिद्द आणि चिकाटी. विनंती करतोय तुम्हाला जमेल त्या पद्धतीने खालील दिलेल्या क्रमांकांवर तुम्ही निधी जमा करू शकता जीर्णोद्धारासाठी. आणि नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओसुद्धा असंच काहीतरी वेगळं घेऊन येईन. व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा, तुमची कमेंट करा, अभिप्राय द्यायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत ह्यो तुमचो लाडको आपलो माणूस निखिल रजा घेता. बाय बाय.